नमस्कार. कायद्याच्या परीक्षेमध्ये ना काही प्रश्न असे असतात जे हमखास येतातच आणि त्यातलाच एक म्हणजे रेस इप्सा लोक्विटॉर. तर आज आपण याच संकल्पनेवर एक परफेक्ट मॉडेल उत्तर कसं लिहायचं हेच बघणार आहोत. आता समजा तुम्ही परीक्षेला बसले आहात आणि तुमच्या समोर हा प्रश्न आला, तर मग याचं अगदी अचूक आणि मुद्देसूद उत्तर कसं लिहायचं? चला आपण काय करूया, याच प्रश्नाला समोर ठेवून ही संपूर्ण संकल्पना एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आपण आपल्या उत्तराची रचना आहे ना ती एकदम साधी ठेवूया. सगळ्यात आधी प्रस्तावना, मग त्या तत्वाची मुख्य शिकवण काय आहे ते बघू. त्यानंतर ती लागू होण्यासाठी कोणत्या अटी आहेत, आणि हो, काही उदाहरणं पण पाहू. आणि शेवटी निष्कर्ष. आणि सगळ्यात भारी म्हणजे हे सगळं लक्षात कसं ठेवायचं यासाठी एक स्पेशल माइंड मॅप पण आहे. चला तर मग सुरुवात करूया थेट प्रस्तावनेपासून. बघा, वैद्यकीय निष्काळजीपणा सिद्ध करणं हे खरं तर खूप कठीण काम असतं. पण जरा विचार करा, काही घटना इतक्या उघड असतात, इतक्या स्पष्ट असतात की त्यासाठी वेगळा पुरावा द्यायची गरजच पडत नाही. आणि बरोबर इथेच हे तत्त्व कामाला येतं. तर रेस इप्सा लोक्विटॉर हा एक लॅटिन कायदेशीर शब्द आहे आणि याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे, गोष्ट स्वतःच बोलते. म्हणजे काय? तर अपघात इतका स्पष्ट आहे की तो निष्काळजीपणाशिवाय घडणं शक्य नाही. आणि यामुळे होतं काय की पीडित व्यक्तीला न्याय मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप सोपी होते. ओके, आता आपण येऊया आपल्या उत्तराच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे या तत्वाची मुख्य शिकवण काय आहे. ते न्यायालयात एखाद्या केसची दिशा अक्षरशः कशी बदलून टाकतं. चला बघूया. यामध्ये ना 4 मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1. रुग्णाला कोणताही थेट पुरावा द्यावा लागत नाही. 2. चूक झाली नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी डॉक्टरवर येते. 3. जे रुग्ण बेशुद्ध असतात त्यांच्यासाठी तर हे एक वरदानच आहे, कारण ते बिचारे स्वतः काहीच सांगू शकत नाहीत. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा अर्थ असा नाही की डॉक्टर आपोआप गुन्हेगार ठरतो. नाही, त्याला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते. तर ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जबाबदारीचं हस्तांतरण. म्हणजे काय होतं बघा, नॉर्मल केसमध्ये रुग्णाला सिद्ध करावं लागतं की डॉक्टर कुठे चुकले. पण इथे सगळं उलटं होतं. इथे डॉक्टरला हे सिद्ध करावं लागतं की त्याच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात बर्डन ऑफ प्रूफ शिफ्ट होणं किंवा उलटणं. आता तुम्हीच विचार करा, ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्ण बेशुद्ध असतो. त्याला कसं कळणार की नक्की काय गडबड झाली? अशाच परिस्थितीत जेव्हा काहीतरी मोठं आणि अनपेक्षित घडतं तेव्हा हे तत्त्व त्या रुग्णाच्या मदतीला अक्षरशः धावून येतं. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. हे तत्त्व म्हणजे डॉक्टरला थेट दोषी ठरवणारा शिक्का नाहीये. त्यांना स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची पूर्ण संधी मिळते. जर डॉक्टर हे सिद्ध करू शकले की तो अपघात अटळ होता, तो टाळता येण्यासारखा नव्हता आणि त्यांनी सगळी काळजी घेतली होती, तर मग त्यांना जबाबदार धरलं जात नाही. बरं, आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा. असं नाही की न्यायालय हे इतकं शक्तिशाली तत्त्व कधीही आणि कुठेही लागू करतं. अजिबात नाही. यासाठी 3 विशिष्ट कायदेशीर अटी किंवा कसोट्या पूर्ण व्हाव्या लागतात. चला तर बघूया कोणती आहेत त्या 3 अटी. या 3 अटी आहेत. अट क्रमांक 1, घटना अशी पाहिजे जी सहसा निष्काळजीपणाशिवाय घडतच नाही. अट क्रमांक 2, ज्या गोष्टीमुळे अपघात झाला त्यावर डॉक्टर किंवा हॉस्पिटलचं पूर्ण नियंत्रण हवं. आणि अट क्रमांक 3, यामध्ये रुग्णाची स्वतःची काहीही चूक नसावी. जेव्हा या तिन्हीच्या तिन्ही अटी पूर्ण होतात तेव्हा आणि तेव्हाच हे तत्त्व लागू होतं. चला, नियम तर आपण पाहिले, पण प्रत्यक्ष उदाहरणं असल्याशिवाय आपलं उत्तर पूर्ण कसं होणार, बरोबर ना? तर मग चला काही सोपी उदाहरणं बघूया, जेणेकरून ही संकल्पना डोक्यात एकदम फिट बसेल आणि परीक्षेत लिहायला सोपं जाईल. हे तर सगळ्यात क्लासिक उदाहरण आहे. ऑपरेशन झालं आणि नंतर कळलं की रुग्णाच्या पोटात चुकून एखादा स्पंज किंवा कात्री राहिली आहे. आता मला सांगा, इथे काही वेगळं सिद्ध करायची गरज आहे का की चूक झालीये म्हणून? अजिबात नाही. ही गोष्ट स्वतःच ओरडून सांगतीये की इथे मोठा निष्काळजीपणा झाला आहे. आणखी एक उदाहरण बघूया. समजा एखाद्याचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं आणि जेव्हा तो रुग्ण शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या हाताला दुखापत झालेली दिसली. आता गुडघ्याचं ऑपरेशन आणि हाताची दुखापत याचा काही संबंध आहे का? नाही. मग इथे सुद्धा हे तत्त्व लागू होतं, कारण असं घडायलाच नको होतं. आणि हे लक्षात घ्या की हे तत्त्व फक्त आणि फक्त मेडिकल क्षेत्रापुरतं मर्यादित नाहीये. एक साधं उदाहरण देतो. समजा तुम्ही एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीखालून चालला आहात आणि अचानक तुमच्या डोक्यात एक वीट पडली. आता वीट काही आपोआप खाली पडत नाही, बरोबर? इथे त्या बांधकाम कंपनीला सिद्ध करावं लागेल की त्यांनी सुरक्षेची सगळी काळजी घेतली होती.
तर मग आता आपण आलो आहोत आपल्या उत्तराच्या शेवटच्या टप्प्यावर, तो म्हणजे निष्कर्ष. इतका वेळ आपण जी चर्चा केली त्याचं सार काय, चला ते अगदी थोडक्यात आणि प्रभावीपणे मांडूया. थोडक्यात सांगायचं झालं तर रेस इप्सा लोक्विटर हे एक खूप महत्त्वाचं कायदेशीर शस्त्र आहे. ते एका बाजूला पीडित रुग्णांना न्याय मिळवून देतं, न्यायव्यवस्थेत एक प्रकारचा बॅलन्स, एक निष्पक्षता टिकवून ठेवतं आणि त्याचवेळी वैद्यकीय व्यावसायिकांना सुद्धा अधिक जबाबदारीने आणि जास्त काळजीपूर्वक काम करण्यासाठी प्रोत्साहित करतं. चला, आपण संपूर्ण उत्तर तर आता व्यवस्थित समजून घेतलंय. पण खरा प्रश्न येतो परीक्षेच्या वेळी. ऐन वेळेवर हे सगळे मुद्दे आठवणार कसे? पण काळजी करू नका, त्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आलोय हा खास माइंड मॅप. एका चित्रात तुमचं संपूर्ण उत्तर तयार. आता बघा, हे किती सोपं आहे. अगदी मध्यभागी आहे आपला टॉपिक, रेस इप्सा लुक्विटोर. त्यातून एक फांदी निघते, त्याचा अर्थ गोष्ट स्वतःच बोलते. दुसरी फांदी मुख्य शिकवण, जबाबदारीचं हस्तांतरण. मग तिसरी महत्वाची फांदी, ज्याला 3 उपफांद्या आहेत, त्या म्हणजे 3 अटी: असामान्य घटना, पूर्ण नियंत्रण आणि रुग्णाचा सहभाग नाही. आणि शेवटी एक उदाहरण लक्षात ठेवायचं, शरीरात राहिलेली कात्री किंवा स्पंज. झालं, एवढं लक्षात ठेवलं की तुमचं पूर्ण उत्तर तयार. मला खात्री आहे की रेस इप्सा लुक्विटोर ही संकल्पना आता तुमच्या डोक्यात अगदी पक्की बसली असेल. जर हे विश्लेषण तुम्हाला परीक्षेसाठी खरंच उपयुक्त वाटलं असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तुमच्या ज्या मित्रांना परीक्षेच्या तयारीसाठी याची मदत होऊ शकते त्यांच्यासोबत हे शेअर करायला विसरू नका. चला, भेटूया पुढच्या अशाच एका महत्त्वाच्या टॉपिकसोबत.